हॅलो एव्हरीवन. आपण या सेमिस्टरला इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन हा सब्जेक्ट बघणार आहोत. तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया की या सिलेबसमध्ये काय काय पॉइंट्स आहेत. तर पहिलं युनिट जर आपण बघितलं तर पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. त्या इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन काय त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे पहिल्या युनिटमध्ये. तर त्याच्यातले पॉइंट्स बघते आणि एक्सप्लेन करते. त्याच्यात मीनिंग, फीचर्स ऑफ IMC, इव्हॅल्युएशन ऑफ IMC, रिझन्स फॉर ग्रोथ ऑफ IMC. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रमोशनल टूल्स फॉर IMC, IMC प्लॅनिंग प्रोसेस, रोल ऑफ IMC इन मार्केटिंग. थर्ड आहे कम्युनिकेशन प्रोसेस, ट्रॅडिशनल अँड अल्टरनेटिव्ह रिस्पॉन्स हायरार्की मॉडेल्स. त्याच्यानंतर फोर्थ आहे इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्स अँड बजेटिंग. त्याच्यामधले सब पॉइंट्स आहेत डिटरमाइनिंग प्रमोशनल ऑब्जेक्टिव्स, सेल्स वर्सेस कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्स, डॅगमार, प्रॉब्लेम्स इन सेटिंग ऑब्जेक्टिव्स फॉर द IMC प्रोग्राम. आता या सगळ्यामध्ये IMC म्हणजे इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन जर बघायला गेलं तर ही कन्सेप्ट जी आहे तर ती डिझाईन केली गेली आहे की ज्याच्यामुळे मार्केटिंग कम्युनिकेशन होईल, आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचता येईल. त्याचे जे सगळे वेज आहेत, मग ऍडव्हर्टायझिंग आहे, सेल्स प्रमोशन आहे, पब्लिक रिलेशन आहे, डायरेक्ट मार्केटिंग आहे. तर ह्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचता. तुमचं एक रिलेशन बिल्ड होतं. तर ते आहे इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन, की ज्याच्यामध्ये एक डिसिप्लिनरी मॅनर आहे आणि कुठला मीडिया जो आहे तर तो यूज करायचा आहे, तर त्याचा डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आपण जर डेफिनेशन बघायला गेलं इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनची, तर ती साधारण अशी आहे की प्लॅनिंग प्रोसेस डिझाईन टू अश्युअर दॅट ऑल ब्रँड कॉन्टॅक्ट्स रिसीव्ह बाय द कस्टमर or prospect for product, service or organization are relevant to the person and consistent over time. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात एका प्रॉस्पेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचणं. आता समजा माझं जे प्रोडक्ट आहे तर ते महाराष्ट्रापर्यंत मर्यादित आहे, की मी महाराष्ट्रामध्ये बिझनेस करते. तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक रिजन पर्यंत आता माझे प्रॉस्पेक्ट कस्टमर एजवर किंवा जेंडरवर डिपेंड असू शकतात. आता ब्युटी प्रोडक्ट जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये जेंडर आणि एज स्पेसिफिक, तर ते आपण टार्गेट करू शकतो. म्हणजे लेडीज, पण लेडीजमध्ये रिंकलसाठी जर तुम्ही प्रॉडक्ट बनवत असाल तर तुम्हाला अबाउट 30 पासून जे आहेत तर ते त्या लेडीज ज्या आहेत तर त्या टार्गेट करता येतील. किंवा ग्लो आणि फेअरनेससाठी जर तुम्ही टार्गेट करत असाल तर यंग एज पासूनच्या लेडी ज्या आहेत तर त्या तुम्ही टार्गेट करू शकता. आता याच्यामध्ये हे तुमचे प्रॉस्पेक्ट कस्टमर आहेत. समजा या अख्ख्या मार्केटमध्ये 1,00,000 माझे प्रॉस्पेक्ट कस्टमर्स आहेत. मी सतत ऍडव्हर्टाइजमेंट करतेय, मार्केटिंग करतेय, तर त्या 1,00,000 मधले बाकीच्या कंपन्यांचे पण प्रॉडक्ट यूज करत असणार आहेत. त्या 1,00,000पर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. आणि मग सुरुवातीला 2,000 कस्टमर्स तुमचे लॉयल कस्टमर असतील, मग 20 होतील. मग हळू-हळू तुम्ही मार्केट कॅप्चर कराल जाल. ठीक आहे. तर ही झाली त्याचं ग्रोथ. इव्हॅल्युएशन करताना सुद्धा त्यांचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत तर ते कन्सिडर केले जातात. आता ह्याच्यामध्ये प्रमोशनल टूल्स जे आहेत तर जशा आपण मगाशी बोलताना कन्सिडर केलं की ऍडव्हर्टायझिंग, मग ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये टीव्ही, न्यूजपेपर आहे, इंटरनेट आहे, यासारखे मीडियम आहेत किंवा
दुसरं प्रिंट मीडिया जर बघितलं तर प्रिंट मीडियामध्ये होर्डिंग आहेत, पॅम्पलेट्स आहेत, डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट मीडिया आहे. मार्केटिंगमध्ये अ, तुम्ही प्राइसिंग किंवा ऑफर्स ज्या आहेत तर त्याच्यानुसार मार्केटिंग करू शकता किंवा वन टू वन मार्केटिंग करता येतं, बल्कमध्ये करता येतं. त्याच्यानंतर रोल ऑफ आय-एम-सी प्लॅनिंग प्रोसेस. आता आपण मॅनेजमेंटमध्ये 5 ज्या कन्सेप्ट बघतो, तर त्याच्यातली पहिली प्लॅनिंग आहे. तसं प्रत्येक गोष्टीसाठी मॅनेजमेंट म्हटलं की पहिली स्टेप जी आहे, तर ती प्लॅनिंगच असणार. तसं आय-एम-सी मधली पहिली स्टेप प्लॅनिंग. मग मगाशी जे एक्झाम्पल घेतलं की 1,00,000 प्रॉस्पेक्ट कस्टमर्स. तर माझं प्लॅनिंग असायला पाहिजे, की मी या पूर्ण वर्षभरात किती कस्टमर पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेन. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यातले किती प्रॉस्पेक्ट कस्टमर्स जे आहेत, तर ते माझे अ, प्रॉडक्टचे किंवा कंपनीचे कस्टमर्स म्हणून कन्व्हर्ट होतील, माझे प्रॉडक्ट्स बाय करतील. तर हे टार्गेट फिक्स केलं जातं. मग ते प्रॉफिटॅबिलिटीवर किंवा सेल्सवर सेट केलं जातं. की या अख्ख्या वर्षभरात समजा 12,00,000 प्रॉडक्ट विकले असतील, तर नेक्स्ट इयर मला ते 15,00,000 प्रॉडक्ट विकले गेले पाहिजेत. हे झालं प्लॅनिंग. मग ते करताना हे ऑब्जेक्टिव्ह सेट केल्यानंतर प्लॅनिंगमध्ये काय येणार, की रिजनल कस्टमर जे आहेत, तर त्यांना प्रॉडक्ट्स कसे अवेलेबल करून देता येतील. तसं आता शॅम्पूचं एक्झाम्पल घेतलं, तर आपल्याला शॅम्पू जे आहेत तर ते बॉटल्समध्ये पण मिळतात, पण ते एक्सपेन्सिव्ह होतं, की अबाव 60 अबाव 100 वगैरे अशा त्या बॉटल्स मिळतात. अगदी छोटी बॉटल घ्यायला गेलं तरी पण. तेच रुरल सेगमेंटमध्ये तुम्हाला जर शॅम्पू सारखे प्रॉडक्ट विकायचे असतील, तर तुम्हाला ते सॅचेटमध्ये विकावं लागतं. तुमचं प्रॉडक्ट पोहोचतं तिथपर्यंत, पण त्यांची इन्कम लेव्हल कन्सिडर करून तुम्हाला ते छोट्या सॅचेटमध्ये म्हणजे पॅकेजिंगमध्ये चेंजेस करून ते प्रॉडक्ट्स पोहोचवावे लागतात. तर त्याच्यानंतर आहे कम्युनिकेशन प्रोसेस. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये याच्यामध्ये वेगवेगळे मीडियम आहेत. जसं न्यूजपेपर आहे, की लोकल लेव्हलला सुद्धा न्यूजपेपर वाचले जातात. इंटरनॅशनल न्यूज स्प्रेड होतात वर्ल्ड वाईड सुद्धा. किंवा इंटरनेट हा खूप मोठा मीडियम आहे आत्ता. आपण कुठलीही गोष्ट किंवा एखाद्या न्यूज असेल किंवा एखाद्या प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन आहे, तर ती इंटरनेटवर सर्च करतो. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल अँड अल्टरनेटिव्ह रिस्पॉन्सेस हायरार्की मॉडेल्स. तर हे 2 मॉडेल्स आपण बघणार आहोत. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये अजून एक आहे, की पब्लिक रिलेशन सिस्टीम. आता आधी ती इग्नोर केली जायची. आता या 2 डिकेडमध्ये इतका ड्रास्टिक चेंज झालाय, की कस्टमर इज अ गॉड ऑफ मार्केट या कन्सेप्टवर भर देऊन कस्टमरला तितकी व्हॅल्यू दिली गेली. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी आफ्टर सेल्स सर्व्हिस असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हाईड करताना त्यांच्याशी ज्या पद्धतीने पोलाइटली आणि त्यांना तितका इम्पॉर्टन्स देऊन कम्युनिकेट केलं जातं, त्यांचे डाउट क्लिअर केले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळे मीडियम जर कन्सिडर करायचे झाले तर सीरियल किंवा मूव्हीज थ्रू सुद्धा स्पॉन्सरशिप इव्हेंट करून सुद्धा ॲडव्हर्टायझिंग किंवा प्रमोशन करता येतं. आणि सीरियल किंवा टीव्हीमध्ये बघितलं असेल किंवा वेब सीरीजमध्ये किंवा वेब एपिसोडमध्ये एखाद्या प्रॉडक्टबद्दलचं ॲडव्हर्टायझिंग केलं जातं. तर हे वेगवेगळे मीडियम आहेत कम्युनिकेशन प्रोसेसचे, ॲडव्हर्टाइजमेंटचे, मार्केटिंगचे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्हज अँड बजेटिंग. आता ऑब्जेक्टिव्हज डिफाईन करणं, आयडेंटिफाय करणं, की जसं मगाशी म्हटलं होतं, की या पूर्ण वर्षभरात 20,000 लोकांपर्यंत पोहोचायचं. हे झालं ऑब्जेक्टिव्ह, टार्गेट.
आणि त्याच्यासाठीचं बजेट आता 20,000 पर्यंतच मी पोहोचणार आहे. तर मला प्रॉफिट किती होणार आहे आणि मी त्यासाठी मग किती स्पेंड केलं गेलं पाहिजे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, हे मला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर आपल्याला आय-एम-सी प्रोसेस जी आहे, तर ती प्रॉपरली रन करता येईल. आता याच्यामध्ये पण पॉइंट आहेत. प्रमोशनल ऑब्जेक्टिव्ह आहे. अ, तर प्रमोशनल ऑब्जेक्टिव्हमध्ये एखादा इव्हेंट किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये प्रमोशन करत असू, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचं किंवा ऑर्गनायझेशनचं, तर ते प्रमोशन नक्की कशासाठी केलं जातंय? तर त्याच्यात पुन्हा 2 गोष्टी येतात मेन ऑब्जेक्टिव्हज. एक तर सेल वाढण्यासाठी किंवा तुमच्या प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन प्रॉपरली कन्वे करण्यासाठी किंवा तुमच्या प्रॉफिट मेकिंगसाठी. आता सेल वाढला तर प्रॉफिट अल्टिमेटली वाढणारच आहे. पण तरी सुद्धा वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते सेट केलेले असतात. किंवा तुमचं प्रॉडक्ट जे आहे तर त्याच्यात इनोव्हेशन केलं गेलंय किंवा जसे फूड आयटम जर कन्सिडर केले, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स किंवा इन्ग्रेडियंट्स यूज करून नवीन-नवीन टेस्टसाठीचे प्रॉडक्ट जे आहेत तर ते बनवले जातात. तर नक्की तुमचा मोटिव्ह काय आहे प्रमोशन मागचा? तर तो क्लिअर आणि आयडेंटिकल असायला हवा. त्याच्यानंतर सेल्स व्हर्सेस कम्युनिकेशन. आता ह्याच्यामध्ये पण खूप ड्रास्टिक डिफरन्स आहेत, की सेल ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि कम्युनिकेशन ही कन्सेप्ट वेगळी आहे. सेल करताना तुम्ही कम्युनिकेट करत असता, पण कम्युनिकेशन करणं म्हणजेच सेलिंग करणं असं होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स इन सेटिंग ऑब्जेक्टिव्हजमध्ये रिअलिस्टिक अप्रोच, आयडा मॉडेल जे आहे, तर ते इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे, की रिअलिस्टिक अप्रोच आहे, एनालिटिकल आहे, क्रिटिकल एनालिसिस आहे. तर ह्या गोष्टी अॅनलाईज करून मग ऑब्जेक्टिव्ह सेट केलं गेलं पाहिजे. अनरिअलिस्टिक ऑब्जेक्टिव्हज असतील, तर ते अचीव्ह करता येत नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट जे आहे, तर ते आहे एलिमेंट्स ऑफ आय-एम-सी 1. ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन. मगाशी आपण बऱ्यापैकी प्लॅनिंग बद्दल बघितलं. त्या ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग आणि सेल्स प्रमोशन बद्दल बोलणार आहोत. त्या ॲडव्हर्टायझिंग मध्ये काय तर ॲडव्हर्टायझिंगचे फीचर्स आहेत. रोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग इन आय-एम-सी आहे. ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस आहे. टाइप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग आहे. टाइप्स ऑफ मीडिया यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग आहे. आता मगाशी बोलता बरेच मीडियम्स जे आहेत ॲडव्हर्टाइजमेंटचे ते बोलले, की रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात, टेलिव्हिजन आहे, इंटरनेट आहे, डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यानंतर प्रिंट मीडिया आहे. तर हे सगळे वेज जे आहेत तर ते इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनसाठीचे वेज आहेत, की ज्याच्या थ्रू आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो एखाद्या प्रॉडक्टची, त्या ऑर्गनायझेशनची, त्यांच्या सर्व्हिसेसची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती प्रोव्हाईड केली जाते आणि त्यांच्या प्रॉस्पेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचलं जातं, की जेणेकरून कस्टमर तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बाय करतील. आता त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस आहेत. आता प्रत्येक डिसॲडव्हांटेजेस बघायला गेलं तर आता टेलिव्हिजन किंवा रेडिओ सारख्या गोष्टी आहेत. तर रेडिओचं ॲडव्हर्टाइजमेंट ॲडव्हर्टाइजमेंटचे ॲडव्हांटेजेस बघायला गेलं तर त्या ॲडव्हांटेजेसमध्ये एकतर त्या क्विक ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात काही सेकंड्सच्या आणि डिसॲडव्हांटेज जर त्याचा बघायला गेलं तर त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन नाहीये. तेच टीव्हीमध्ये हा त्याचा ॲडव्हांटेज असू शकतो, की त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन आहे. तुम्हाला व्हिज्युअल इफेक्ट्स त्याच्यामध्ये बघायला मिळतात किंवा व्हिज्युअली तुम्हाला प्रॉडक्ट जे आहे
तर ते बघता येतं, कळतं, आयडेंटिफाय करता येतं. त्याच्यानंतर डिसएडव्हांटेज बघायला गेलं तर टीव्हीवरच्या ॲडव्हर्टाइजमेंट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे त्याचे मीडियम आहेत, तर ते आपण बघणार आहोत ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस सकट. त्याच्यानंतर सेल्स प्रमोशन त्याच्यामध्ये स्कोप, रोल ऑफ सेल्स प्रमोशन ॲज आय-एम-सी टूल, रिझन्स फॉर ग्रोथ, ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस, टाइप्स ऑफ ट्रेड प्रमोशन, ऑब्जेक्टिव्हज ऑफ consumer and trade promotion, strategies for consumer promotion and trade promotions, sales promotion campaign, evaluation of sales promotion campaign. आता सेल्स प्रमोशनचा स्कोप किती आहे? तर आता ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंगमध्ये रिसेंट ट्रेंड जर बघितलं, तर प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज जास्त केल्या जातात. मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंटपेक्षाही जास्त. तर त्याला खूप जास्त स्कोप आहे. त्याच्यातले पॉइंट्स आपण बघणार आहोत, की तो कसा वर्क होतो. त्याच्यानंतर त्याचा रोल, की त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त पडतो प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजमुळे. तर प्रमोशन्स जे केले जातात, आता फॉर एक्झाम्पल सगळ्यांचा आयडॉल किंवा फेव्हरेट असणारे क्रिकेटर्स जे आहेत, की सचिन तेंडुलकर झालं किंवा त्याच्या आधी सुनील गावस्कर किंवा कपिल देव असेल, आता धोनी किंवा विराट कोहली. तर ते प्रमोट करतात प्रॉडक्ट एखादा किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या प्रमोट करतात. त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या फॅनवर जास्त होतो, की त्यांचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. त्याच्यामुळे प्रमोशनल मीडियम जे आहे तर ते जास्त यूज केलं जातं. त्याच्यानंतर त्याची ग्रोथ कशी होते? त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस काय आहेत? आता ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस बघायला गेल्या तर साधी सोपी गोष्ट आणि एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण कोका-कोला किंवा थम्स चे जे प्रॉडक्ट पर्चेस करतो. त्या 1 लिटरची बॉटल आपल्याला साधारण ₹40-45 ला मिळते. पण ती बनवताना त्याला म्हणजे त्या प्रॉडक्टचे चार्जेस जास्तीत जास्त ₹1 ते ₹2 इतकेच आहेत. पण मग त्याला ₹40-45 आपल्याला एम-आर-पी का द्यावी लागते? तर प्रमोशनल मीडियामुळे, की अ, जे मोठमोठे स्टार्स त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट करतात, त्यांचं प्रॉडक्ट प्रमोट करतात. तर त्यांना खूप हाय पेमेंट द्यावं लागतं त्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, त्या प्रमोशनसाठी आणि त्याच्यामुळे त्या प्रॉडक्टचं मार्जिन जे आहे, तर ते वाढतं आणि आपल्याला तेवढी अमाउंट मोजावी लागते. त्याच्यानंतर आहे कंझ्युमरला कंझ्युमर सर्व्हे केला जातो, की तुमचे कुठले प्रॉडक्ट्स किंवा रिक्वायरमेंट कंझ्युमरची रिसेंट मार्केटमधली नीड काय आहे? आत्ता कुठला ट्रेंड चाललाय? तुमचे कम्युनिकेशनचं मीडियम चेंज होत गेलं पाहिजे. म्हणजे आधी सेल्स पर्सन जायचे. त्याच्यानंतर इझिली मार्केटमध्ये जे शॉपकीपर्स आहेत त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स अवेलेबल करून दिले गेले. त्याच्यानंतर रिटेल शॉप्स आहेत तर तिथे प्रॉडक्ट्स अवेलेबल होत गेले. आता ऑनलाईन म्हणजे इंटरनेट थ्रू प्रॉडक्ट्स मागवले जातात. तर हे वेगवेगळे ट्रेंड आहेत. त्याच्यानुसार कम्युनिकेशन प्रोसेस पण चेंज होत गेली, की आधी पर्सन टू पर्सन, सेल्स पर्सनची कम्युनिकेशन प्रोसेस होती. त्याच्यानंतर त्यांचे जे आउटलेट्स किंवा शोरूम्स असतील तिथे जाऊन इंडिव्हिज्युअल जो आहे तर तो इन्क्वायरी करायचा. मग त्यांचे डाउट्स क्लिअर केले जायचे. मग मोबाईल किंवा मेसेज, मेल्स, फोन करणं, तर त्याच्या थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट किंवा कम्युनिकेट केलं जायचं. आता डायरेक्टली तुम्हाला इंटरनेट थ्रू कम्युनिकेशन केलं जातं आणि हा मीडियम कसा पेपरलेस आहे. म्हणजे हा ग्रीन मार्केटिंगला पण प्रमोट करतो.
थर्ड जे आहे तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एलिमेंट ऑफ IMC2. त्याच्यातला 3 बेसिक पॉइंट आहेत की डायरेक्ट मार्केटिंग, पब्लिक रिलेशन अँड पब्लिसिटी, पर्सनल सेलिंग. डायरेक्ट मार्केटिंग मध्ये रोल ऑफ डायरेक्ट मार्केटिंग इन IMC, objectives of direct marketing, components for direct marketing, tools of direct marketing, direct mail, catalogs, direct response media, internet, telemarketing, alternative media, evaluation of effectiveness of direct marketing, पब्लिक रिलेशन्स अँड पब्लिसिटी, इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये रोल ऑफ PR इन IMC, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, टाइप्स ऑफ PR, टूल ऑफ PR, मॅनेजिंग PR मध्ये प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन, रिसर्च, पब्लिसिटी, स्पॉन्सरशिप. स्पॉन्सरशिपची डेफिनेशन इज इसेन्शियल ऑफ गुड स्पॉन्सरशिप, इव्हेंट स्पॉन्सरशिप, कॉज स्पॉन्सरशिप. त्याच्यानंतर थर्ड आहे पर्सनल सेलिंग. त्याच्यामध्ये फीचर्स आहेत. रोल ऑफ पर्सनल सेलिंग इन IMC, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पर्सनल सेलिंग, सेलिंग प्रोसेस, इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनल सेलिंग. आता याच्यामध्ये डायरेक्ट मार्केटिंग जर आपण बघितलं तर आपण डिरेक्टली प्रॉस्पेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचून त्यांना अप्रोच करतो डिरेक्टली तुमचं प्रोडक्ट परचेस करण्यासाठी, म्हणजे जे ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग केलं जातं ते. ठीक आहे. इनडायरेक्ट मार्केटिंग म्हणजे आपण तुमच्या प्रॉडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन देतो आणि त्याच्यामध्ये प्रमोशनल इव्हेंट किंवा स्पॉन्सरशिप येऊ शकते. त्याच्यात तुम्ही डिरेक्टली मार्केट करत नसता तुमचं प्रोडक्ट, तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता. तर डायरेक्ट मार्केटिंग मधले टूल्स आणि टेक्निक्स, तर त्या पण ऍडव्हर्टाइजमेंटच्या आणि मार्केटिंगच्या टेक्निक्स येऊ शकतात त्याच्यात. ते आपण इन डिटेल बघूया. सध्या डायरेक्ट मार्केटिंग मध्ये रिसेंट ट्रेंड जो आहे तर तो डिजिटल मार्केटिंगचा आहे. नेक्स्ट पब्लिक रिलेशन अँड पब्लिसिटी. पब्लिक रिलेशन खूप जास्त इम्पॅक्ट पाडणारा पॉइंट आहे किंवा आस्पेक्ट आहे. कारण माउथ पब्लिसिटी किंवा तुमचे रिलेशन्स जे बिल्ड झालेले असतात पब्लिकशी, तर त्याचा तुम्हाला चांगला ऍडव्हान्टेज मिळतो की तुमचा एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो तुमचा लॉयल कस्टमर म्हणून कन्वर्ट होतो. मग त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप हा त्याच्यातला एक पॉइंट आहे की इव्हेंट्स स्पॉन्सर केले जातात किंवा सोसायटी मधल्या बऱ्याच चांगल्या गोष्टी असतील, फंक्शन्स असतील तर ती स्पॉन्सर केली जातात. त्याच्यानंतर पर्सनल सेलिंग. पर्सनल सेलिंग मध्ये बरेच क्रेडिट कार्ड्सच्या रिलेटेड असतील, इन्शुरन्सच्या रिलेटेड आहे, तर ते तुम्हाला कॉल येत असतात. ठीक आहे. तर हे काय आहे, पर्सनल सेलिंग आहे की तुम्हाला अप्रोच करण्यासाठी ते कॉल करतात की तुम्ही त्यांची सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स जे आहेत तर ते परचेस केले पाहिजेत. त्याच्यानंतर फोर्थ युनिट मध्ये आपण बघणार आहोत इव्हॅल्युएशन अँड इथिक्स इन मार्केटिंग कम्युनिकेशन. तर त्याच्यामध्ये आहे इव्हॅल्युएटिंग अँड इंटिग्रेटेड मार्केटिंग प्रोग्राम. त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन प्रोसेस ऑफ IMC, मेसेज इव्हॅल्युएशन, ऍडव्हर्टायझिंग ट्रॅकिंग रिसर्च, कॉपी टेस्टिंग, इमोशनल रिएक्शन टेस्ट, कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स, ऑनलाईन इव्हॅल्युएशन, बिहेवियरल इव्हॅल्युएशन, सेल्स अँड रिस्पॉन्स रेट, पोपाय, टोल फ्री नंबर्स, QR कोड्स, Facebook likes, response, cards, internet responses, redemption rate, test markets, competitive responses, scanner data, purchase simulation test. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर इव्हॅल्युएशन प्रोग्राम मध्ये आपण एखादा
प्रोग्राम किंवा एखादा प्लॅन इम्प्लिमेंट करत असू, तर मगाचच एक्झाम्पल कंटिन्यू करूया, की वर्षभरात मला 20,000 लोकांपर्यंत माझं प्रॉडक्ट पोहोचवायचंय, सेल करायचंय. तर ते 20,000 मी वर्षाच्या शेवटी कॅल्क्युलेट करेन का, अॅनलाईज करेन का, तर नाही. मी मंथली, वीकली किंवा क्वार्टरली रिव्ह्यू घेत राहीन, की मी ऑन ट्रॅक आहे का? माझा प्लॅन जो आहे, तर तो प्रॉपरली वर्क होतोय का? ठीक आहे. जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील, तर आपण त्याच्यामध्ये चेंज करणार. त्याच्यातले एरर्स जे आहेत, तर ते इलिमिनेट करत जाणार. त्याच्यानंतर टोल फ्री नंबर्स प्रोव्हाईड केले जातात. कुठलाही डाऊट किंवा क्वेरी असेल, प्रॉब्लेम असेल तर. आता आपण मोबाईल यूज करतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलमधले चार्जेस डिडक्ट होत असतील, रिचार्जमधले किंवा काही प्रॉब्लेम आला असेल, तर तुम्ही त्या कंपनीला, कस्टमर केअरला फोन करता. कस्टमर केअरचे नंबर टोल फ्री नंबर आहेत, ठीक आहे. किंवा एखाद्या बँकच्या रिलेटेड पण असेल, की तुम्हाला पिन नंबर चेंज करायचा आहे किंवा ब्लॉक झालंय सॉरी डेबिट, क्रेडिट कार्ड असेल, तर त्याच्यानंतर आपण कॉल करून इन्क्वायरी करतो. तर हे टोल फ्री नंबर आहेत. त्याला जर तुम्ही रेग्युलर कॉलिंगचे चार्जेस जर असतील, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे, तर तो मिळणार नाही, की मनी स्पेंड करून डाउट्स क्लिअर करत बसण्यासाठी कस्टमर प्रेफर करणार नाही. त्याच्यानंतर QR कोड्स असतात, की जेणेकरून ऑनलाईन पण परचेस करता येऊ शकते इझिली किंवा त्या प्रॉडक्टबद्दलची इन्फॉर्मेशन, की त्याचे पॅकेजिंग डेट काय आहे, कुठल्या फर्ममधनं मॅन्युफॅक्चरिंग झालंय, कुठल्या युनिटमधनं, बॅच नंबर काय आहे, एक्सेट्रा. त्याच्यानंतर आत्ताचा जो सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडियाचा, इंटरनेटचा जो ट्रेंड आहे, तर त्याच्यामुळे तुमच्या प्रॉडक्टला किंवा तुमच्या प्रॉडक्टच्या वेबसाईटला, कंपनीच्या वेबसाईटला किती लाईक्स आहेत, ते किती वेळा शेअर केलं जातं, तर ह्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आहे इथिक्स अँड मार्केटिंग कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये स्टेरिओटायपिंग, टार्गेटिंग व्हल्नरेबल कस्टमर्स, ऑफेन्सिव्ह ब्रँड मेसेजेस, मग त्याच्यात लीगल इश्यूज, कमर्शियल फ्री स्पीच, मिसलीडिंग क्लेम्स, पफरी, फ्रॉड, क्वेश्चनेबल B2B बिझनेस प्रॅक्टिसेस. आता इथिक्स आणि मार्केटिंग कम्युनिकेशन बघायला गेलं, तर फ्रॉड्युलंट इन्फॉर्मेशन किंवा फेक प्रॉमिसेस जे आहेत, तर ते करायचे नाहीत कुठल्याही कंपनीने किंवा त्या कंपनीच्या सेल्स पर्सनने. आता समजा एखादं इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट असेल, तर ते सेल करताना त्या प्रॉडक्टला वॉरंटी नाहीये. तर ते तुम्ही किंवा 6 महिन्याचीच वॉरंटी, तर ते तुम्ही माउथ पब्लिसिटी म्हणा किंवा तुमचा वर्ड जो आहे, तर तो तिथे स्पेंड करून उपयोग नाहीये, की वर्षभर चालतं व्यवस्थित किंवा मी गॅरंटी देतो. हे कुठलाही सेल्स पर्सन त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत नाही. जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला 8 महिन्यांनी त्या प्रॉडक्टमध्ये, तो पर्सन तुमच्याकडे आला, तर तुम्ही कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे त्या पर्सनला ते प्रॉडक्ट चेंज करून देऊ शकणार नाही किंवा रिपेअर करून देऊ शकणार नाही फ्रीमध्ये. मग अशा वेळी फेक प्रॉमिसेस, फेक प्रॅक्टिसेस करायच्या नाहीत. त्याच्यानंतर लीगल इश्यूज. आता मॅगीसारखं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, तर त्याच्यात त्या प्रॉडक्टमध्ये जे आपण मसाले यूज करतो, सॅचेट असतं, तर त्याच्यात लीड नावाचं एक कंपोनंट, इन्ग्रेडियंट ते यूज करत होते, की जेणेकरून ते प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून यूज केलं जातं, पण त्याचा कंटेंट जास्त यूज केला जात होतं. त्याच्यामुळे फिसाईने काय केलं, त्याच्यावर बॅन केलं आणि म्हणून मध्यंतरी मॅगी मार्केटमधून काढून टाकण्यात आली होती. मग ते पुन्हा त्यांनी प्रॉडक्टमध्ये चेंजेस केले आणि पुन्हा मार्केटमध्ये आले. त्याच्यानंतर करंट ट्रेंड इन आय-एम-सीमध्ये इंटरनेट अँड आय-एम-सी, ॲडव्हर्टायझिंग ऑन इंटरनेट, PR थ्रू इंटरनेट बॅनर,
सेल्स प्रमोशन ऑन इंटरनेट, डायरेक्ट मार्केटिंग ऑन इंटरनेट. आता इंटरनेटचा ट्रेंड आहे की ॲडव्हर्टाइजमेंट असतील, होर्डिंग्ज असतील, न्यूज असेल, तर ते आपण इंटरनेट प्रेफर करतो ती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. तर इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन पण त्याला एक्सेप्शनल नाहीये. तेच मार्केटिंग कम्युनिकेशनसाठी सुद्धा आपण इंटरनेट खूप जास्त यूज करतो. आज तुमची फेसबुकवर, इन्स्टावर अकाउंट्स असतील, तर तिथे तुम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा त्यांचे पेजेस जे आहेत, तर ते तुम्हाला रेकमेंडेशनमध्ये येतात. त्यांच्या मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. ठीक आहे. तर हा रिसेंट ट्रेंड आहे IMC मधला. हे पॉइंट्स आपण बघणार आहोत या सब्जेक्टमध्ये, की जेणेकरून बिझनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये IMC काय रोल प्ले करतं